नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित वीर प्रताप मोहिते भाग 23. वीर, तू काव्यावर प्रेम नाही केलंस तर तू तिच्यावर अत्याचार केला होतास. तू तिला ड्रग्ज दिले होतेस. तू एक गुन्हेगार आहेस वीर. काव्या तुझा तिरस्कार करते. ती फक्त तुझ्या पैशांसाठी आणि या वाड्यासाठी तुझ्या सोबत राहते. तिला वाटलं तू विसरलास तर चांगलंच आहे, पण सत्य बदलत नाही. इशिताने एकामागून एक बॉम्ब टाकले. वीरचा चेहरा पांढरा पडला. नाही, हे खोटं आहे. मी असं नाही करू शकत. पुरावा हवाय? हे बघ. इशिताने ते जुनं खोटं पत्र जे कौस्तुभने बनवलं होतं वीरच्या हातात दिलं. हे तूच लिहिलं होतं. वाचून बघ. वीरने ते पत्र वाचलं. त्यातलं शब्द वाचताना त्याला चक्कर येऊ लागली. त्याला जुन्या काही अस्पष्ट प्रतिमा दिसू लागल्या. कॉलेजची पार्टी, तो ज्यूसचा ग्लास, काव्याचं रडणं. त्याच्या डोक्यात जोरात ठणका बसला. नाही, मी राक्षस आहे. मी हे सगळं केलंय. वीर जोरात ओरडला आणि जमिनीवर कोसळला. इतक्यात काव्या तिथे पोहोचली. तिने इशिताला पाहिलं आणि वीरला जमिनीवर पडलेलं बघून ती धावत आली. इशिता, तू इथे काय करतेस? बाहेर पड आत्ताच्या आत्ता, ती जोरात ओरडली. इशिता तसे हसत निघून गेली. त्याला सगळं कळले काव्या. आता बघ तुझे हे हॅपी फॅमिलीचे नाटक कसे संपते ते. पण मनातल्या मनात म्हणे. काव्याने वीरला सावरलं. वीर, वीर डोळे उघड. वीरने डोळे उघडले. पण त्या डोळ्यात आता प्रेम नव्हतं. त्यात फक्त स्वतःबद्दलचा तिरस्कार आणि घृणा होती. त्याने काव्याचा हात झटकला. हात लावू नकोस मला. काव्या, तू मला का नाही सांगितलंस की मी किती घाणेरडा माणूस आहे? तू माझ्यासारख्या नराधमासोबत का राहतेस? काव्या हादरली. वीरला सगळं आठवायला सुरुवात झाली होती, पण तेही चुकीच्या पद्धतीने. वीरच्या चेहऱ्यावरील ती निरागसता आता भयान शांततेत बदलली होती. इशिताने पेरलेले ते विषाचं बी आता वटवृक्ष बनून त्याच्या मेंदूत थैमान घालत होतं. त्याला गेल्या काही दिवसातलं काव्यासोबतचे प्रेम आठवत नव्हतं, तर त्याला आठवत होतं ते फक्त इशिताने दाखवलेले ते पत्र आणि त्यांच्या अंधुक स्मृतीमधील तो क्रूर चेहरा. काव्या, लांब हो माझ्यापासून. मला स्पर्श करायचा विचारही करू नकोस. वीर ओरडला. त्याचा आवाज वाड्याच्या भिंतींना धडकत होता. तो बागेतील त्या बाकावरून उठला आणि वेड्यासारखं इकडे तिकडे धावू लागला. वीर, शांत हो. ती इशिता खोटं बोलते. तिने तुला अर्धवट सत्य सांगितले. काव्या त्याच्या मागे धावत गेली. तिने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण वीरने तिला जोरात झटकलं. अर्धवट सत्य? काव्या, त्या पत्रात माझं हस्ताक्षर आहे. मी तुला ड्रग्ज दिले. मी तुझ्या आयुष्याची राखरंगोळ केली आणि तू तू माझ्यासोबत एकाच छताखाली आहे. मला मरण का नाही आली त्या अपघातात? वीरचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते. त्याला स्वतःचाच इतका तिरस्कार वाटत होता की त्याला समोर दिसणारी प्रत्येक गोष्ट तोडून टाकावीशी वाटत होती. तो धावत वाड्याच्या आत गेला. कावेरी तिथे उभी होती. तिचे डोळे भीतीने धरले होते. दादा, काय झालं? तिने रडत विचारलं. वीर तिच्याजवळ थांबला. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे अगदी काव्यासारखे होते. त्याला आठवलं की त्यानेच या मुलीला तिच्या आईपासून लांब ठेवलं होतं. कावेरी, बेटा, मी तुझा दादा नाहीये. मी एक राक्षस आहे. मला माफ कर. असं म्हणून तो जिने चढून वर आपल्या खोलीत गेला आणि त्याने दरवाजा जोरात बंद केला. आतून कडी दाबल्याचा आवाज आला. काव्या दारावर धडका मारू लागली. वीर, दरवाजा उघड. वेडेपणा करू नकोस. आपण बोलूया वीर. आतमध्ये वीरने स्वतःला आरशात पाहिलं. त्याला स्वतःचा चेहरा बघवत नव्हता. त्याने हातातील जड फुलदाणे आरशावर मारले. आरशाचे तुकडे तुकडे झाले. तू गुन्हेगार आहेस वीर. तुला जगण्याचा अधिकार नाही. तो स्वतःशी सोडत होता. खाली हॉलमध्ये माऊसाहेब आल्या होत्या. काव्या रडत त्यांना सगळं सांगत होती. माऊ, इशिताने त्याला ते जुने पत्र दाखवलं आहे. त्याला वाटते की त्याने जाणीवपूर्वक माझं आयुष्य उद्ध्वस्त केले. तो आता स्वतःला काहीतरी करून घेईल. माऊसाहेबांच्या पायाखालची जमीन सरकली. काव्या, वीर खूप हळवा आहे. त्यात त्याची पूर्ण मेमरी परत आली नाही. त्याला फक्त वाईट गोष्टी आठवतात. आपल्याला दरवाजा तोडावा लागेल. इतक्यात वरच्या खोलीतून वस्तू फुटण्याचे आवाज बंद झाले आणि एक भयानक शांतता पसरली. काव्याने पुन्हा एकदा दरवाजावर जोरात लाथ मारली. वीर, जर तू दरवाजा उघडला नाहीस तर मी समजेन की तू खरोखरच तो जुना वीर आहेस, ज्याला फक्त स्वतःचा विचार करायचा असतो. जर तू बदलला असशील तर बाहेर ये आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे दे. काही मिनिटांनंतर दरवाजाची कडी हळूच उघडली.
वीर बाहेर आला. त्याचे हात रक्ताने माखले होते. आरशाच्या काचा लागल्यामुळे, पण त्याच्या डोळ्यात आता राग नव्हता, तर एक अथांग दुःख होतं. काव्या, मला पोलीस स्टेशनला घेऊन चल, वीर अगदी शांतपणे म्हणाला. काय? काव्या थबकली. हो, मला शिक्षा हवी आहे. मी तुला जे दुःख दिलं त्याची किंमत फक्त तुरुंगवास आहे. जोपर्यंत मी गजाआड जात नाही तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. वीरने हात पुढे केले. जणू बेड्या घालण्यासाठी तो तयार होता. काव्याने त्याचे हात आपल्या हातात घेतले. वीर, तुला शिक्षा आधीच मिळाली आहे. तू 3 वर्ष तुझ्या मुलीला आणि मला शोधण्यात घालवलीस. तू माझ्यासाठी 2दा आपला जीव धोक्यात घातलास. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तू बदलला आहेस. जो वीर आधी पजेसिव्ह होता तो माझ्या स्वातंत्र्याचा आदर करायला शिकला. हीच तुझी खरी सुधारणा आहे. पण ते पत्र? वीरने विचारले. ते पत्र कौस्तुभने बनवलेलं बनावट पत्र होतं. त्याने तुझी सही कॉपी केली होती. तू मला कधीच संपवण्याचा विचार केला नव्हतास. तू मला वाचवण्यासाठी धडपडत होतास. काव्याने ओढून त्याला सत्य सांगितलं. वीर जमिनीवर कोसळला. त्याच्या डोळ्यातून गळागळा पाणी वाहू लागलं. काव्याने त्याला जवळ घेतलं. एका आईने आपल्या बाळाला सांभाळावं तसे ती त्याला सांभाळत होती. पण दुसरीकडे कौस्तुभचा प्लॅन आता शेवटच्या टप्प्यावर होता. इशिताने वीरला भडकवल्यानंतर कौस्तुभने तुरुंगातूनच एका मोठ्या टोळीला सुपारी दिली होती. वीरला मारायचे नाहीये, त्याला जिवंत ठेवून त्याच्या डोळ्यात देखत काव्याला संपवायचं आहे. त्याला कळलं पाहिजे की माझ्याशी या कौस्तुभशी पंगा घेण्याचा परिणाम काय होतो. कौस्तुभ वकिलाच्या माध्यमातून निरोप देत होता. एका रात्री जेव्हा वाड्यात सर्वजण गाढ झोपले होते तेव्हा वाड्याच्या मागच्या बाजूने काही सावल्या आत शिरल्या. त्यांनी पहारकऱ्यांना गुंगीचं औषध दिलं होतं. ते थेट वीर आणि काव्याच्या खोलीपाशी पोहोचले. वीरला काहीतरी आवाज आल्यामुळे जाग आली. त्याने पाहिलं की खोलीचा दरवाजा हळूहळू उघडला जात आहे. त्याने पटकन काव्याला उठवलं. काव्या, आवाज करू नकोस, कोणीतरी आत आले. वीरने कोपऱ्यात असलेली आपली शिकारीची बंदूक काढली, जी त्याने स्मृती जाण्यापूर्वी सुरक्षिततेसाठी ठेवली होती. त्याला आता सगळं हळूहळू आठवू लागलं होतं. संकटाच्या वेळी त्याचा जुना लढाऊ स्वभाव जागा झाला होता. कोण आहे तिथे? वीरने ओरडून विचारलं. प्रतिसादाऐवजी एक गोळी झाडली गेली. गोळी वीरच्या खांद्याला घासून गेली. वीरनेही प्रत्युत्तरादाखल गोळी झाडली आणि एक गुंड ओरडत खाली पडला. काव्या, कपाटाच्या मागे लग, वीरने ओरडून सांगितलं. बाहेर अजून 3-4 गुंड आत घुसले. वीरने त्यांना शर्थीने झुंज दिली. तो आता फक्त एक नवरा नव्हता, तर आपल्या कुटुंबासाठी लढणारा एक वाघ होता. त्याने 2 गुंडांना खाली पाडलं, पण 3ऱ्या गुंडाने काव्याला शोधून काढलं होतं आणि तिच्या गळ्यावर सुरा ठेवला होता. वीर, बंदूक खाली टाक, नाहीतर हिचा गळा आत्ताच कापला जाईल. गुंड ओरडला. वीर थांबला. त्याच्या हातातली बंदूक थरथरू लागली. काव्याला सोडून द्या, तुम्हाला जे हवंय ते मी देईन. आम्हाला फक्त तुझा जीव हवाय. गुंड हसला. इतक्यात कावेरी दुसऱ्या खोलीतून रडत बाहेर आली. गुंडाचं लक्ष क्षणभर विचलित झालं. वीरने हीच संधी साधली. त्याने डायनिंग टेबलवरची जड काचेची प्लेट उचलली आणि गुंडांच्या डोक्यावर मारली. काव्या सुटली, पण गुंडाने जाता जाता वीरच्या पोटावर सुरा चालवला. वीर विव्हळत खाली पडला, पण त्याने गुंडाला सोडलं नाही. त्याने त्याला गळा आवळून धरलं आणि जोपर्यंत तो बेशुद्ध झाला नाही तोपर्यंत सोडलं नाही. पोलीस आले आणि त्यांनी उरलेल्या गुंडांना पकडलं. वीर रक्ताच्या झाकळ्यात पडला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. त्याने 3ऱ्यांदा काव्याचा जीव वाचवला होता. हॉस्पिटलमध्ये वीरवर उपचार झाले. यावेळी त्याची मेमरी पूर्णपणे परत आली होती. त्याला त्याचं सगळं आयुष्य, चांगलं आणि वाईट, दोन्ही आठवत होतं. जेव्हा तो शुद्धीत आला तेव्हा काव्या त्याच्या समोर होती. काव्य, मला सगळं आठवलं, वीर म्हणाला. त्याचा आवाज खूप स्थिर होता. बाकी हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. नवीन असाल तर अशाच कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.